सामना TNBI आर्मी वर्सेस स्पाल्वा पॅन्थर्स या दोन संघातला हा सामना। जय आपल्या खेळाडूंमध्ये जल्लोष भरवताना संघाचे खेळाडू, दोन फलंदाज मैदानात। TNBI आर्मीचे दोन फलंदाज मैदानात, विपुल आणि धैर्यशील हे दोन फलंदाज मैदानात। स्ट्राइकला आहे विपुल। त्यांनी पाठवले का? बर नाही नाही, त्या थांबा, आता मैदानात असतील। अजित सर बाहेर आहेत, आपल्याला तुम्हाला कॉन्टॅक्ट। ठीक आहे, काय हरकत नाही, बसा। काय नाव आपलं? रामदास। कंपल्सरी आहेत ना इथे? नाही नाही, ते ग्राउंडवर आहेत, कोण उचलणार नाही, दुसरीकडे आहेत त्या। इकडे मॅनेजमेंट बघणारे आहेत दोन, त्यांना फक्त भेटून सांगून ठेवा, म्हणजे बाकी काही नाही। पुन्हा एकदा इथे टाकलेला चेंडू, धाव मात्र नाही। अतिशय कडक अशी ही गोलंदाजी म्हणावं लागेल। धावचित करण्याचा प्रयत्न यशस्वी। इथे मात्र हवेत मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, धाव मात्र भेटत नाही। अतिशय कडक आणि चुस्त असं एक क्षेत्ररक्षक। पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न, टाकलेला चेंडू, इथे मात्र पहिला फलंदाज त्रिफळाचे बाद झालेला हा फलंदाज। सांगून ठेवणं आपलं, यस, नंतर भेटा। वॉशरूमला हे टेंट आहे ना, तिथनं सरळ खाली जावा, उजव्या बाजूला जाऊन यावं, जाऊन या काय प्रॉब्लेम। फक्त एक 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 काम करा, येताना शूज तिकडे ठेवून या, ह्याच्यावर अलाउड नाही। हे काय तिथं बसले त्यांच्या पाठीमागे। पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न करतायत, धाव मात्र नाही। अतिशय चुस्त फलंदाजी, क्षेत्ररक्षण स्पाल्वा पॅन्थर संघाकडून। पहिल्या षटकांमध्ये संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 2 धावा फक्त धाव फलकावर।
संकेत हा गोलंदाज संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. पालवा पॅन्थर इथे मात्र क्षेत्ररक्षक अतिशय कडक म्हणावं लागेल. फलंदाजावर दबाव टाकण्याचा तंत्र यशस्वी होतोय. प्रत्येक चेंडूवर मात्र हे संपूर्ण संघ या ठिकाणी जल्लोष करतोय. थोडासा प्रेशर टाकण्याचा हा प्रयत्न. टाकलेला चेंडू पाहूया, हा मात्र टोलावलेला आहे, चेंडू गेलेला आहे. वन बॉल सीमारेषेच्या बाहेर कडकडीत असा चौकार. दबाव तंत्राला न जुमानता टोलावलेला हा खणखणीत चौकार. इथे मात्र चेंडूला वाट मोकळी करून दिलेली आहे फलंदाजांनी आणि चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. पंचांचा इशारा वाईडचा. एक धाव संघाच्या खात्यात. पुनश्च एकदा वाईडचा इशारा. विपुलची नजर मात्र त्या चेंडूवर. चेंडूने थोडं जरी वळसा घेतला मात्र चेंडू सोडून देतोय आणि वाईडच्या रूपाने संघाच्या खात्यात धावा वाढतायत. हा TNBI आर्मीचा हा फलंदाज. एकीकडे आर्मी तर दुसरीकडे पॅन्थर. पाहूया वरचढ आर्मी ठरतोय की पॅन्थर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र कव्हर्स मध्ये पुश केलेला आहे विपुलने. चेंडू धाव घेतली आहे एक आणि नाही, दुसरा धाव नाही. विपुलची गडबड. धाव वाढवण्याचा प्रयत्न करतायत पण नाही, एका धावेवर समाधान. आणि धाव संख्या 2 आकड्यात झालेली आहे. TNBI आर्मी संघाची 10 धावा. इथे 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 थोडी गडबड. चेंडूवरची नजर हटली होती मात्र नाही, विपुलची नजर चेंडूवर. फलंदाजाला जागेवर थांबण्यास सांगितलंय. दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज संकेत. डावखुरा गोलंदाज. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. कव्हर्स मधल्या क्षेत्ररक्षकाकडून चेंडू निसटलेला आहे वीरेंद्र यांच्याकडून आणि फलंदाजांनी धाव 1 पूर्ण केलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज संकेत. हा पॅन्थरचा गोलंदाज. आर्मीचा फलंदाज विपुल. नाही नाही नाही, थोडी गडबड आणि थोडीशी गल्लत. लगेच धाव घेण्याचा प्रयत्न होता पण विपुलची नजर. हा मात्र जेव्हा धावा नको म्हणतोय सिंगल धाव, इथे मात्र टोलावण्याचा प्रयत्न. आणि पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. मारण्याचा फटका मारलेला आहे. धाव मात्र भेटली आहे फक्त एक. नाही 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 नाही, नॉन स्ट्रायकर अक्षय मात्र अतिशय चपळाईने धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र विपुल हा संयमी फलंदाज. समोर मात्र आक्रमक फलंदाज अक्षय. प्रत्येक चेंडूवर 2 धावा घेण्याचा प्रयत्न करतोय. दोन षटकानंतर TNBI आर्मी संघाची धाव संख्या आहे 1-12. पुन्हा एकदा आपल्या संघाकडून नवीन गोलंदाज मुकेश. टाकलेला पहिला चेंडू. धाव मात्र नाही. दुसरी मॅच आहे. इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. धाव घेतलेला आहे फलंदाज चपळाईने. मात्र अक्षयने आपली जागा गाठलेली आहे. 1 धाव घेतलेला आहे. आज एकूण 22 मॅचेस आहे. अक्षय खेळून काढलेल्या चेंडूवर 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसरा धाव नाही. दोन्ही फलंदाज सुरक्षित. चेंडू येतोय गोलंदाजाकडे. गोलंदाज हा मुकेश. आपलं वैयक्तिक पहिलं षटक. संघाकडून तिसरं षटक घेऊन
हा मात्र उंच टोलावलेला चेंडू नाही नाही नाही. फलंदाज सुरक्षित सीमारेषेवरून चेंडू आलेला आहे गोलंदाजाच्या जवळ. डायरेक्ट यष्ट्या उधळण्याचा प्रयत्न होता. हा मात्र पुनश्च टोलावलेला आहे. आठवण करून दिलेली होती मी याआधी देखील. हवेत मारलेला फटका विपुलच्या बॅटमधून. एक धाव संघाच्या खात्यात. बॉक्स क्रिकेट आपण प्रॅक्टिस करतोय, ओपन मैदानावर खेळतोय बॉक्स क्रिकेट. हेलिकॉप्टर शॉट मारला मात्र धावा भेटत नाहीत. इथं विचार करावा लागेल. चौकार आणि षटकार डायरेक्ट हिट समोरच्या नेटला केलं तर आपण 6 धावा आणि 1 बाउन्सला 4 धावा. याच पद्धतीनं आपल्याला संघाच्या धावा वाढवाव्या लागतात. एकदा डावखुरा गोलंदाज मारलेला फटका. तीन षटकानंतर TNBI आर्मी एक बाद 16 धावा. इथे मात्र संघाचं धाव फलक अजूनही स्थिर म्हणावं लागेल. 18 चेंडूमध्ये धावा मिळालेल्या आहेत, फक्त 16 धावा. आणि पहिला फलंदाज तंबूत गेलेला आहे. फलंदाजांना विचार करावा लागेल, धावाचं डोंगर उभा करावं लागेल, अन्यथा समाधानकारक धावसंख्या मात्र इथे करावी लागणार. मात्र पॅन्थर संघ इथे अतिशय कडक आणि अतिशय तुल्यबळ असा हा संघ धावा देण्यामध्ये मात्र या ठिकाणी कमी करतोय. खेळून काढलेला आहे बॅक साईडला आणि एक धाव घेतलेला आहे विपुल वैयक्तिक 9 धाव संख्येवर फलंदाजी करणारा फलंदाज. अक्षयला मात्र आतापर्यंत संधी दिलेला नाही. या संधीचा फायदा अक्षय उठवण्याचा प्रयत्न करतोय. कड लागलेले बॅटची आणि एक धाव. चौथं षटक. धावा आहेत 18. 7 षटकांचा सामना. मारण्याचा प्रयत्न करतोय कमी उंचीचा चेंडू. इथे मात्र धाव एक घेतलेले आहे. कव्हर्स मध्ये फक्त पुश करतायत. हा पिच पर्यंत आलेला हा अक्षय घाई करतोय, मात्र विपुल हा फलंदाज समोर थांबवतोय. प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा घेण्याचा प्रयत्न करतो. हा टोलावलेला चेंडू पाहूया. इथे मात्र अक्षयच्या बॅट मधून खणखणीत असा हा चौकार. मात्र आता बसलेला हा पहिला चौकार विपुलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील. टाकलेला चेंडू हा मात्र टोलावलेला गेलाय आणि 1 बाउन्स 4 धावा एका पाठोपाठ 2. अक्षय मात्र आता पेटलेला फलंदाज. संपूर्ण संघाकडून अक्षयचं कौतुक केलं जाते आणि संपूर्ण संघ अक्षयच्या पाठीशी उभा. पाहूया मैदानातली कामगिरी अक्षय कशा पद्धतीने करतोय. 4 षटकानंतर TNBI संघ आर्मी धाव संख्या 1 बाद 27.
धाव संख्या झालेली आहे 30 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा एक धाव घेतलेली आहे फलंदाजांनी. 5वं षटक. आर्मी संघाची धाव संख्या 1/31. पुन्हा कव्हर्स मध्ये खेळलेला चेंडू. एक धावा मात्र वाढवत आहेत. प्रत्येक चेंडूवर अपेक्षित आहे चौकार षटकार. इथे मात्र दोन फलंदाज. 26 चेंडू मध्ये 30 धावांची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाज विपुल आणि अक्षय मध्ये. हा मात्र टोलावलेला चेंडू गेलेला आहे उत्तुंगाचा षटकार. तो छत्रपतींचा जवान TNBI संघाच्या या विपुलला भेटतायत 6 धावा. ओम पुढचा चेंडू. टाकलेला चेंडू. धाव मात्र नाही. या 5व्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय ओम. फलंदाजीला हे विपुल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि इथे गडबड गडबड गडबड. यष्टीरक्षकाने आपली कामगिरी केलेली आहे. विपुल हा फलंदाज. धावचीत झालेला हा फलंदाज. यष्टीरक्षकाने यष्ट्या उधळलेल्या आहेत. 17 चेंडूवर 17 धाव करणारा विपुल तंबूमध्ये परतलेला आहे. TNBI आर्मी संघ 5 षटकांमध्ये 2 बाद 38 धावा झालेल्या आहेत. 2 षटक शिल्लक. पाहूया धावसंख्या काय होतो. इथे मात्र विपुल हा फलंदाज. 17 चेंडू मध्ये 17 धावा करून तंबूत परतलेला फलंदाज. विपुलची जागा घेण्याकरता येतो या ठिकाणी. सोनवणे हा फलंदाज मैदानात. इथे मात्र पुढे उंटो लावलेला आहे फलंदाज. धाव मात्र एक घेतलेला आहे. अक्षय मात्र आता इथे पेटलेला आहे. हा फलंदाज बॅट तळपती त्याची आत्ता. जसं ऊन वाढतोय तसं फलंदाजाच्या बॅटेला धार येताना डावखोरा फलंदाज. सोनवणेने परत पाठवले. हाफ पिच पर्यंत गेलेला हा फलंदाज. स्क्रीज जवळ गेलेला फलंदाज देखील मात्र इथे धाव मात्र घेतलेले आहे. अक्षयला मात्र त्यांनी परत पाठवलेला आहे. हा मात्र हवेत मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक धाव घेतलेला आहे फलंदाज. खातं उघडलेलं आहे. क्षितिज हा फलंदाज. हा मात्र अक्षयने टो लावलेला आहे. कव्हर्स मध्ये धाव घेतलेली आहे. एक पूर्ण केलेला आहे. पॅन्थर्सचं मात्र अतिशय कडक असं हे क्षेत्ररक्षण. ओमनी चेंडू अडवलेला आहे. धावा वाचवले आहेत. फक्त फलंदाजाला धाव भेटली आहे एक. कडक क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अतिशय. आणि दबाव टाकण्याचा तंत्र अजून सोडलेले नाहीत या षटकात. इथे हवेत मारलेला फटका. हेलिकॉप्टर शॉट. धाव मात्र नाही. 6 षटकानंतर 2 बाद 41. शेवटचं षटक. चला वेळ वाया घालवू नका कर्णधार. आपला शेवटचं षटक टाकायचं आहे. वेळ वाया घालू नका. मुकेशने 2 षटक टाकलेले आहेत. ओमचं 1 षटक झालेलं आहे. पहिले जे 2 गोलंदाज असतात त्यांना मात्र संधी असते 2-2 षटक टाकण्याची. चला लवकर वेळ वाया घालू नका कृपया. चला गोलंदाज संधीचा फायदा घ्या. आपल्या हातात चेंडू आलेला आहे. पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. वैयक्तिक दुसरं संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज.
सॉरी, मिलिंदा गोलंदाज. पहिला टाकलेला चेंडू, एक धाव. वैयक्तिक आपलं पहिलं षटक आणि संघाकडून शेवटचं षटक. पुन्हा एकदा क्षितिज मैदानात टाकलेला चेंडू आणि कड लागलेली होती. धाव घेण्याचा प्रयत्न अक्षय आदित्यकडून. आदित्य हा फलंदाज धावचीत आणि तंबूत परततोय. चौथा फलंदाज आर्मीचा हा चौथा फलंदाज तंबूमध्ये. पुन्हा एकदा मिलिंद, पुढचा चेंडू आणि हा टाकलेला चेंडू टोलावलेला आहे आणि इथे मात्र मिस पेल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा क्षितिज तयार. टाकतोय मिलिंद हा चेंडू. इथे आउट करण्याचा नाही नाही नाही. आपण या मैदानावर आपण इथे मात्र टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा काय होतोय पाहू. वाईडचा इशारा. एक धाव संघाच्या खात्यात. चेंडू टाकेपर्यंत आपण या ठिकाणी क्रीज सोडायचं नाही. बॉक्स क्रिकेटचे रूल्स सर्वांनी पाळायचे आहेत. पुन्हा एकदा धावसंख्या 48. मिलिंदने टाकलेला चेंडू उत्तुंग असा कणकणीत हा षटकार. बॅटमधून धावसंख्या आहे 54 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 54 रन्स. 54 2 चेंडू. वाईडचा इशारा पंचांचा. 55 धावा. अब तक 55. हा पुनश्च टोलावलेला चेंडू. उत्तुंग असा हा षटकार. इथे मात्र आतिषबाजी करतोय आपल्या संघाकडून क्षितिज. TNBA आर्मीची धावसंख्या समाधानकारक म्हणावं लागेल, नाही तर डोंगर उभारलेला आहे. हा पुनश्च एकदा शेवटचा टाकलेला चेंडू. वाईडचा इशारा पंचांकडून. धावसंख्या 62 आणि पुनश्च शांतपणे टाकलेला चेंडू. पुनश्च वाईड. अतिरिक्त धावा संघाला एका पाठोपाठ या ठिकाणी. धावसंख्या 63. या चेंडूचा समाचार घेतलेला आहे. चेंडू मात्र सीमारेषेवर. धाव मात्र 1 आणि दुसरा धाव घेण्याच्या नादात फलंदाज धावचीत. 7 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे. TNBA आर्मी 7 षटकानंतर 5 बाद 64 धावा धावफलकावर. Setco Super Kings and RKH Legacy, can I have your captains in the parking lot for the toss? Photographer.
तेवढ्यावरच आहे चार्जिंग. तेवढं आहे. हा तोच हीच. त्याच्यावर बघून करा. स्कोर थोडंसं अपडेटला वेगळा आहे. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो थँक्यू. दुसऱ्या डावाला झालेली सुरुवात. पहिल्या डावामध्ये तुम्ही सतीश सरांचा आवाज ऐकत होता. दर्जेदार समालोचन त्यांचे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावफलकावरती आकडे बदलत आहेत, स्कोर कार्ड वाढले. पाठलाग जर पाहायला गेले ना तर 65 धावसंख्येचा मैदानाच्या आतमध्ये सुरू करायचा आहे. धावफलकावरती 7 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. दोन तुल्यबळ संघ दरम्यान ही लढत 7 षटकांची एक मोठी मॅच, मोठा सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 7 धावा डबल कवरती लागल्यात. यावेळेचा चेंडू धाव पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. तिथे कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि इथे चेंडू सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. गोलंदाजही कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. या वेळेचा चेंडू होता पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला गेला. घेतली गेलेली एक सिंगल धावा, एका धावा संख्येनं स्कोर काढा अगदी पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती आकडे पुन्हा एकदा बदलत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गोलंदाजची मार्कवरती. ओ यावेळीचा चेंडू होता सर पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार षटकार धावा. सरळ बॅटनं खेळलेला हा चेंडू होता. खरं तर स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका. षटकार साधा वसूल केल्यात गोलंदाज. या वेळीचा चेंडू होता परत एकदा, परंतु डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच कळवतायत. खरा वाईट बॉल. स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ होतीये. धाव संख्या पुढे जाऊन पोहोचतीये. आणि यावेळेस मात्र चेंडू थेट यष्ट्यांवरती. क्लीन बोल्ड विकेट.
battles. Pick yourself up and dust yourself off and back in the saddle. You're on the front line, everyone's watching. You know it's serious, we're getting closer, this isn't over. The pressure's on, you feel it, but you got it all, believe it. When you fall, get up, oh, oh, and if you fall, get up, eh, eh. Tamina, mina, sangalewa, cause this is Africa. Tamina, mina, eh, eh. Waka, waka, eh. यावेळेचा चेंडू होता, पुन्हा एकदा खेळून काढला गेला. एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न, एकच धावील. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न कुठलाही झालेला नाहीये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. एक विकेट आलेली आहे. याही वेळेचा चेंडू समोरच्या दिशेला वा, क्षेत्ररक्षण अप्रतिम होतं. एकच धावेल. एका धावसंख्येनं स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ. धबल कव्हर आकडे देखील बदलताना पाहायला मिळत आहेत. एक धाव याही चेंडूवरती येते, म्हणजे आता दोन्ही फलंदाजांना आता सिंगल डबल न स्कोर कार्ड अगदी पुढे सुरू ठेवलेला आहे. डबल कव्हरती धावा संख्या स्थिर आहे. 24 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. नो बॉल आणि तदनंतर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हो, यावेळीचा चेंडू होता तिथे बॅटची एज आणि परतावा लागेल. विकेट आली. फलंदाज बाद. नवीन फलंदाज सुनील बाटर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू होता परत एकदा अप्रतिम पडलेला आहे. 2 विकेट गमावल्यात. धबल कव्हरती जर तुम्ही 3 षटकं संपतायत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. 24 आकड्यावरती धावफलक. 24 चेंडू शेवटचे बाकी राहिलेत. 41 धावा विजयासाठी अजून देखील गरजेचे आहेत. 24 चेंडू आणि 41 असं आव्हान मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलेलं आहे. 24 चेंडू आणि 41 ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाजची मार्क वरती. यावेळेचा चेंडू होता. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल या दरम्यान प्राप्त झाली. दुहेरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धबल कव्हरती प्राप्त होत आहेत. 2 धावा संख्येनं स्कोर कार्ड मध्ये देखील बदल होईल, वाढ होईल. 26 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. नो बॉल. आकडे बदलतील. स्कोर कार्ड वाढले. धाव संख्या अगदी पुढे जाऊन पोहोचती. 28 आकड्यावरती धावफलक. ओव्हर नंबर 4 ला झालेली सुरुवात. बॅटने चेंडू खेळला जातो पुन्हा एकदा ऑन साइडला. एक सिंगल इथे. एका धाव संख्येनं स्कोर कार्ड मध्ये पुन्हा वाढ. आकडे बदलत आहेत. स्कोर कार्ड वाढले. धाव संख्या पुढे जाऊन पोहोचतीये. धबल कव्हरती 29 धावा च्या मंत्र येताना पाहायला मिळतात. 29 आकड्यावरती धावफलक. यावेळेचा चेंडू अलॉंग दी कार्पेट फटका मैदानाच्या आतमध्ये खेळाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. एकच धावील. एका धावा संख्येनं स्कोर कार्ड आता पुढे जाताना नाही पाहायला मिळतोय. आकडे पुन्हा बदलत आहेत. 2 विकेट गमावल्यानंतर 30 धावा डबल कव्हरती पाहायला मिळत आहेत. मॅच नंबर 2 आजच्या सत्रामधली दुसरी मॅच आहे. यावेळेचा चेंडू आता पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे घेतली गेली वेगवान धाव आणि एका धावा संख्येनं स्कोर कार्ड मध्ये पुन्हा वाढ होतीये. धावफलक पुढे पोहोचलाय. डबल कव्हरती आकडे बदलत आहेत. 31 धावा स्कोर कार्ड वरती जाताना पाहायला मिळत आहेत. आकड्यावरती धावफलक. गोलंदाज नंबर 4 मध्ये
यावेळेचा चेंडू उंचावनं खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज झालेत. चेंडू डॉट येताना पाहायला मिळतो. चेंडू निर्धाव आलाय. बराच उशिरानं आलेला डॉट बॉल आहे. 19 चेंडू आणि विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं तर 34 धाव संख्येची गरज अजून देखील आहे. 19 चेंडू आणि 34 बनवायच्यात. याही वेळेचा चेंडू होता. पुन्हा एकदा बिघीड करण्याचा प्रयत्न आणि तिथे धावाच्या स्वरूपामध्ये विकेट. संघाला बसलेला मोठा झटका. तिसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. फलंदाज बाद. अखेरचे 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धाव संख्येची गरज. 18 चेंडू 34 पाहिजे. 24 चेंडूमध्ये 31 बनवल्यात. अखेरचे 18 चेंडू आणि विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं तर 34 धाव संख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये अजून देखील असणार आहे. कुठला गोलंदाज येतोय, कुठल्या गोलंदाजाला आणलं जातंय. क्षितिज आलेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय 5वं टाकण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि 34 धाव संख्येची गरज आहे. 18 चेंडू 34 बनवायच्यात. अठरा चेंडू आणि 34ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होत आहेत. या आवळीचा चेंडू होता. शहरी भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तिथे घेतली गेलेली खरं तर आणखीन एक विकेट धावबादच्या स्वरूपामधली. चौथा धक्का, चौथा हादरा. फलंदाज बाद. नवीन फलंदाज न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये सुनील तिलक दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 17 चेंडू आणि विजयाचं समीकरण 34 वरती मॅच येऊन पोहोचलेली आहे. बत्तीस धावा धाबलकावरती पाहायला मिळत आहेत. 32 आकड्यावरती स्कोर कार्ड. परत एकदा या वेळेचा चेंडू होता. अलॉंग दी कार्पेट फटका. केवळ एक सिंगल प्राप्त होती. खरं तर आता सिंगल डबल कामकाज चालणार नाहीये. सगळं थोडंसं अडचणी सापडला. मॅच थोडीशी दूर चाललेली आहे. त्यामुळे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. धावगतीला जर पुढे घेऊन जायचं असेल ना तर चौकार षटकार येणं गरजेचं आहे. ते चौकार षटकार थांबलेत. ते चौकार षटकार येणार का हे मात्र पाहायचं आहे. 15 चेंडू 32ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आहे. हलक्या दंड चेंडू खेळून काढला गेला. वा, अप्रतिम क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. 14 चेंडू आणि 32 वरती मॅच येताना पाहायला मिळतीये. प्रेशर, दबाव, दडपण वाढत चाललेला आहे बॅटिंग टीम वरती. या वेळेचा चेंडू होता. लेट कट खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र चेंडू डॉट. चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि 32 वरती मॅच येताना पाहायला मिळतीये. म्हणजे ह्या षटकामध्ये देखील कमालीची गोलंदाजी क्षितिजांची मात्र पाहायला मिळतीये. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 5 जारी आहे. 5व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 4 विकेट गमावल्या. 33 धावा धाबलकावरती पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे देखील डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 5 षटकांचा खेळ संपतोय. 4 विकेट गमावल्यात. 33 धावा. 12 चेंडू 32ची आवश्यकता.
या बाळीचा चेंडू होता अप्रतिम पडलेला आहे. डॉट बॉलच येतोय. तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये आता परशुराम 10 चेंडू खेळलेत, केवळ 7 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 11 चेंडू आणि 32 वरती मॅच मैदानाच्या आतमध्ये येऊन पोहोचलेली आहे. या बाळीचा चेंडूचा बिघीड करण्याचा प्रयत्न, तिथे प्रॉपर टायमिंग आहे, परंतु एकच धाव येईल. एका धावा सेकंड स्कोर कार्ड मध्ये देखील वाढ. धावपलकावरती आकडे पुन्हा बदलत आहेत. स्कोर कार्ड वाढले, जाऊन पोहोचले 34 च्या आकड्यावरती धावपलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 34 धावा स्कोर कार्ड वरती, 34 च्या आकड्यावरती धावपलक. आणि इथे आणखीन एक विकेट, वाईड बॉल आणि त्यावरती फलंदाज चित बाद होताना पाहायला मिळत आहे. विकेट आली आहे. Spalwa Panthers. Can I have Virendra Gupta and Mr. Sabre? 34 धावा डबल कवरती आहेत. 9 चेंडू आणि 31 ची आवश्यकता. 9 चेंडू 31 अजून देखील बनवायचे आहेत. 9 चेंडू आणि 31 धावा संख्येची गरज जी मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे.